श्री स्वामी समर्थ. देवाची आज्ञा म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. त्याचा स्वीकार करणे हे तुमच्या हाती आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. देवाची कृपा म्हणून हा संदेश संपूर्ण ऐकावा. दुर्लक्ष करू नये. देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जर असे वाटत असेल की तुझ्या चिंता, तुझे संघर्ष तुझ्यापासून दूर जावेत, तर तुला काही अधिक प्रयत्नही करावे लागतील. ज्यांना तुम्हाला काही समजावून सांगायचे आहे ते जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगून चुकायचे आहे तर ते अगदी सोपे आहे. पण जर तुम्हाला ते त्यांना व्यवस्थित आणि चांगल्या शब्दात समजावून त्यांना कळेल अशा भाषेत समजावायचे आहे तर त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. मला माहीत आहे की काही गोष्टी कुणाला समजावून सांगणे या कठीण असू शकतात, पण त्या नकारात्मक दिशेने वळवल्या जाऊ शकत नाहीत. देव म्हणतात, कधीकधी तुम्हाला काही गोष्टी नकारात्मक वाटतात, त्यापासून दूर जावेसे वाटते, कारण त्यातील कठीण तुम्ही पाहिले आहे. ते कठीण विसरण्यासाठी तुम्हाला 2 पावले पुढे जावे लागेल. तो प्रयत्न करावा लागेल आणि मग तुमच्यासाठी ते सरळ आणि सोपे होऊन जाईल. जर तुम्ही एखाद्याला काही समजावून इच्छिता तर ते अगदी सोपे करून सांगावे लागेल. तेव्हाच प्रत्येकाच्या लक्षात येण्यासाठी काहीतरी सोपे जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे की तुझी निवड मी त्या कार्यासाठी केली आहे. तर मग ते कार्य करत जाणे आणि त्यातून पुढे जाणे हा तुझा अधिकारही आहे आणि तुझ्यासाठी एक माझे आशीर्वादरूपी कवचही आहे. जर तू ते स्वीकार केलेस तर निश्चितच तुझी प्रगती खूप काही समाधानाने परिपूर्ण केल्या जाईल. समोरच्याला काही गोष्टी समजत असताना कठीण जाणे स्वाभाविक आहे, पण जर ते सोप्या शब्दात मांडता आले तर तुम्ही नक्कीच जिंकणार आहात. तुम्ही ते त्याला समजावण्यात अत्यंत प्रवीण होणार आहात. देव म्हणतात, बाळा, कधीही कशाला कठीण मानू नकोस, कारण जेव्हा कठीण हा शब्द तुम्ही स्वीकार करता तेव्हा सर्वच अगदी कठीण होऊन जाते. आणि प्रत्येक गोष्टीला सोपे आणि सहज करण्यासाठी त्या गोष्टीकडे पाहणे किती सोपं आहे ते मला कठीण होणार नाही यावर भर दिलास तर प्रत्येक गोष्टीतून सोपे तुमच्यासाठी उत्पन्न होत राहील. देव म्हणतात, प्रत्येक कार्यात काही कठीण भाग आणि काही सोपा भाग आहे, पण जर तुम्ही कोणत्या भागाकडे वळता हे तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही ते सोपे समजून घेण्यासाठी वळता तेव्हा आनंदी वृत्ती ठेवा आणि आनंदाने त्याचा स्वीकार करा, तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज वाटू लागेल. जे आजपर्यंत अवघड जात होते ते देखील सहज होऊ लागेल. जसे की एखाद्या विद्यार्थ्याला काही समजावत असताना त्यांचे गुरु त्यांना परत परत ते शिकवतात आणि त्यातून मार्गदर्शन करतात की ही सोपी पद्धत आहे, ती स्वीकार करा. त्याचप्रमाणे या जीवनाचे देखील आहे. आपले गुरु स्वामी समर्थ आपल्याला सोपा मार्ग दाखवतात. सरळ रस्त्याने चला, सरळ मार्गावर चला, सत्याचा मार्ग धरा, कारण तो सोपा आणि सहज आहे. जिथे खोटे आहे, कठीण आहे, तिथेच सर्व काही नकारात्मक आहे. मग जर आपल्यासाठी जे काही सोपे आणि सहज आहे ते सोडून कठीणामागे का जायचे? आज तुम्हाला काही गोष्टीतून अचानकपणे फायदा पाहायचा असेल तर तुम्ही खूप काही सोपे भाग निवडू शकता, कारण ते तुम्हाला असे वाटते की काही गोष्टींमध्ये खोटे असतानाही लोक त्याकडे वळतात. काही फसवणुकीच्या गोष्टीही लोक करू लागतात. काही अशा आमिष दाखवतात ज्यामुळे लोकांना फसवण्यात येते, पण ते आमिष दाखवलेल्या गोष्टी सर्व काही चुकीच्या असतात आणि ते मार्ग देखील चुकीचे ठरत असतात. म्हणून त्याकडे मार्ग न वळवता सत्याचा मार्ग नेहमीच चांगला असतो. ज्या ठिकाणी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतात तो मार्ग कठीण असतानाही तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो, कारण पुढे जाऊन त्यातून मोठे यश तुम्हाला संपादन होते. देव म्हणतात, माझे आशीर्वादही त्याचप्रमाणे आहेत. तुम्ही जर ते शोधत असाल तर ते तुम्हाला मिळतील.
कारण मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे. मनातील अडी दूर करा. माझ्याजवळ येताना मनात निराशा ठेवू नका आणि असह्य काही माझ्याजवळ नाही, कारण मी तुझा देव आहे. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद प्रत्येक क्षणाला येत आहेत. तुझी प्रसिद्धी, आरोग्य, आनंद आणि अधिक संपन्नता वाढणार आहे. देव म्हणतात, काही समजत नाही म्हणून काही कठीण वाटत असेल तरीही ते सोडून देऊ नका. त्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा प्रयत्न करा, कारण प्रयत्न हे यशस्वी होतात आणि तुम्ही देखील यशस्वी ठराल. देव म्हणतात, ज्या क्षणाला तू काहीतरी निवडतोस आणि त्या मागे लागतोस की ते पूर्णत्वास जावे, त्यासाठी देवाची प्रार्थना करतोस आणि ते कार्य आरंभ करतोस, तेव्हा ते पूर्णत्वास जाण्यासाठी दैवी आशीर्वाद, दैवी चमत्कार घडू लागतात. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय, मी आशीर्वाद स्वीकार करतो, कारण देव तुझ्यासाठी ते कठीण सोपे करून देत आहे. बाळा, अगदी तुझ्या प्रश्नचिन्हांना मी जाणतो आणि त्याची उत्तरे देखील वेळोवेळी तुझ्यापर्यंत पाठवतो. तुला आजचा संदेश काही समजत आहे का? कळत आहे का? मी तुझ्याशी कोणत्या विषयावर बोलत आहे हे तुला कळत आहे का? ज्यांना त्याचे ज्ञान आहे ते त्यांना कळणारच आहे, कारण त्यांना त्यांच्या खूप काही प्रश्नातून बाहेर पडायचे आहे आणि मी तो मार्ग तुम्हाला आज सखोल दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज होऊन जाईल. देवांची कृपा, देवांची आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार तेच प्राप्त करतात जे देवावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. तूही माझ्यापर्यंत श्रद्धा आणि विश्वासाने आला आहेस. तुझं सर्व काही चांगलंच होणार आहे. यानंतर चिंता करण्याची आवश्यकता कधीही पडणार नाही. निश्चिंत राहा. आपल्या कर्मात अधिक मन रमवा, कारण ते कर्म तुम्हाला देवाकडूनच प्राप्त आहेत. विश्वास ठेवा, कारण देव सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामींचा हा संदेश आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ता त्या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीचे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.